साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात मराठा समाज आणि शिवभक्त यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण करणाऱ्या गिरीश कुबेरच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे लेखक गिरीश कुबेर यांचा सोलापुरात पुतळा दहन करण्यात आला। आपल्या पुस्तकात लेखक गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेले वादग्रस्त लिखाण मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन करण्यात आले आहे। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कुबेरांचा पुतळा जाळत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। वादग्रस्त लिखाण करणाऱ्या गिरीश कुबेर या सोलापुरात पाय न ठेवू देण्याचा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे आणि सुनील रसाळे यांनी दिला। यांचं रिसायन्स स्टेट या पुस्तकामध्ये त्यांनी मुखपृष्ठाला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि आतमध्ये त्यानं लिखाण केलेलं आहे। तर पान क्रमांक 76 वर या गिरीश कुबेरनं अत्यंत म्हणजे इतिहासाला न धरता मनगडंत कथा त्या पान क्रमांक 76 वर त्यानं नमूद केलेली आहे। त्यामध्ये असं सांगितलं आहे की राजमाता सोयराबाई साहेब यांना संभाजीराजेंनी ठार केलं, हा खोटा इतिहास दिलेला आहे। त्याचबरोबर अष्टप्रधान मंडळातील जे मोरोपंत पिंगळे, अण्णाजी पंत दत्तो हे अतिशय चांगले वागत असताना सुद्धा संभाजीराजांनी त्यांना वाईट वागणूक दिली, असा चुकीचा इतिहास त्यांनी नमूद केलेला आहे। मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 साली रायगडावर जो मृत्यू झाला, त्याच्यानंतर संभाजीराजे हे पन्हाळगडावर होते आणि हा मोरोपंत पिंगळे आणि त्याच्या सहकारी हे संभाजीराजांना कैद करण्यासाठी पन्हाळगडाकडे निघालेले असताना रस्त्यातच त्यांना आपले सरसेनापती आणि राजाराम महाराजांचे पाहुणे हंबीरराव मोहितेंनी या दोघांना पकडलं आणि त्यांना रायगडावर घेऊन गेले। म्हणजे हंबीरराव मोहिते हे राजाराम महाराजांचे मामा असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं हा इतिहास लिहिलेला आहे। म्हणून या गिरीश कुबेरचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यावर आम्ही लवकरच न्यायालयीन प्रक्रियेतून पण काय बघता येईल का बघू आम्ही। आणि महाराष्ट्र शासनानं ताबडतोब या पुस्तकावर बंदी घालावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। महाराजांवर जे लिखाण केलं ते अत्यंत निंदनीय असून त्याचा आम्ही आज या ठिकाणी पुतळ्याचं दहन करून त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे। आणि त्यांनी लवकरच आपल्या पुस्तकातील जे लिखाण आहे ते रद्द करावं आणि शासनाला आमची विनंती आहे की ते पुस्तकातून काढून टाकावं, अन्यथा आम्ही पुढील आंदोलन उग्र करणार आहोत। तसेच पुण्यात येऊन कुबेरांना काळे फासण्याचा इशारा देखील यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके यांनी दिला। लिहिले गेले त्याचा मी निषेध करतोय आणि हा 3 पाट्या गिरीश कुबेर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हा महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या घराण्याबद्दल हा लिहितोय। लॉकडाऊन संपू दे, या गिरीश कुबेरला जर ह्याच्या बापाचं नाव माहीत असेल तर त्याने महाराष्ट्रात फिरून दाखवा, महाराष्ट्रात नव्हे फक्त पुण्यात फिरून दाखव। सगळे शिवभक्त पुण्यात जाऊन लाथा घातल्याशिवाय राहणार नाही। आणि शासनाला आमची विनंती आहे, जे छत्रपतीबद्दल लिहितील त्याला फाशीची सजा या महाराष्ट्रामध्ये हा कायदा झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे। यावेळी शिवभक्त अक्षय बचुटे, नवनाथ भजनावळे, बाबा शेख यांच्यासह युवक उपस्थित होते।